चला गाईस, आता एक भयानकसा असा प्लॅनिंग झालेला आहे आणि असाच रातच्या वाजल्यात 12. आता जस्ट आलोय कामावरशाने, आता निघालोय फिरायला. बाकी दुसरे आहेत ते खाली उभे आहेत आणि नुसते फोन करतात. लेट झाला तर असा आज सेकंड शिफ्ट होती तर लेट झाला कामावरशा यायला. आणि बाकी बघू, प्लॅनिंग असाच केलं आहे. मला उद्या सुट्टी आहे, मला आता कुठेतरी फिरायला जाऊया. तर असाच निघालोय कुठेतरी, तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय. चला. किती शिवाय दिल्या भाई तुम्ही सांगा. तू एवढा लवकर आले. ए पाठी जसं कमी बसल ना. ए तू चल पाठी. काही आलं कशाला ड्रायव्हर याला चालवत येतं. पाठी बस आणि झोप. ना झोप. अरे मी झोप काढलंय कंपनीत. तुम्ही चिंता नको करा. नाही जरा खाली कर. हे बघा चिंद्रनशी पुसाला माणूस आणलेला आहे आम्ही. हे बघा तुम्हाला पण असं गाडी चांगलं पुसून देईल पाहिजे तर बघा कमेंट मध्ये मी नंबर टाकतो. किती 500 रुपये. अरे जा भिक मागे 500 रुपयाची लायकी ना तुझी. 500 तसं नाही, फडका पण तो माझाच आहे. आणि काय आता बोलायचा, हे असले ना 500 रुपये द्यायचं भैया परवडतील. एक क्वार्टर मध्ये येतील चांगला. चला त्र्यंबकेश्वरला पोहोचलेला. बाय द वे आता आम्ही 2 ज्योतिर्लिंगचा दर्शन करायचा ट्राय करणार एक दिवसात. आणि एक दुसरा अजून काय होत असेल ते पण करू. भाई डेंजर आहे ना भाई, तो नादच नाही. बाकी आता बघू काय पुढं काय कसा. आंघोळीला जा पाणी कुंडन डायरेक्ट आंघोळ करणार. थंडी मस्त थंडी, नंतर गरम गरम थंड असं बघू. गरम असं नसतं. एक पाय तिथं एक पाय इथं असा गेम करू. आता मला शब्द आले, तुम्ही शब्द गिल्ले. तुम्ही गेला भूक लागली तर गेला. भूक लागली नाही भूक नाही लागली आम्हाला. आता आम्हाला देवाचे दर्शन घ्यायची खूप इच्छा झाली. इथं कुंड आहे. आता त्र्यंबकेश्वरला कुंडाला आम्ही आंघोळ करायला आलो आणि आम्ही 7 जण आहे टोटल. 7 जण 4 जण डायरेक्ट ते बोलतात की नाही आम्ही नाही, तुम्ही आम्ही हातपाय धुवून चाललेलो आहे. हा मोठे अपशिवर आहेत. तर कसा प्लॅन झाला की आंघोळ डायरेक्ट करायचं दर्शन घ्यायचा. पण ते लोक बघू मला की ओपन मध्ये आंघोळ पण आम्हाला जमण्याने लागलं. आणि आता आम्ही करता बघू तिघं. त्यांचा ते हातपाय धुवून ते रेडी झाले. घेतला नाही मी. गोप अँगल होता. परत आम्ही आता फ्रेश ब्रेश झालो. आता जसे लोकांची नखरं होतं रूम बोलूच नको. राहून दे रे. शांत रूम बिम घेतला. फ्रेश ब्रेश झालो. रूम पण त्यांनी कुठं ना कुठं नेला वरती. त्याच्या खोली नेला वरती टेरेसवर. आणि त्यामुळे तुम्हाला रूम दाखवतो. रूम होता तिथं वरती नेलता. एक टोकावर नेलता.
आणि टोका नेऊन टोकच केला त्याने आमचा तेच बोलू शकत होतो मला. बाकी जाऊन दिसायला आता काय आहे, आम्ही जसं कुंडाने आंघोळ केली, कोण कोण राहिलेलं त्यावेळी आंघोळ केली. आता रेडी बिडी झालो, बॅगी बिगी टाकल्या गाडीनं आणि आता चाललो दर्शनाला. तू चिकना दिसतोस. आता चिकना गेला असता आपल्याला. बाकी काय नाही. बाकी हे जरा माझा एकदम फेवरेट शर्ट आहे जरा. बाकी वाईट वगैरे घातलं, मी पण वाईटच घाललो होतो. समोरचा व्ह्यू तेव्हा समोरचा व्ह्यू बघा. कंपनीवाले पण आले की कॉलेजवाले पण आले की, म्हणून मी येण्याला घेतला रे. चला आता दर्शनाच्या लाईनीला लागलेला आहे. अर्ध्या तासात दर्शन होईल. 10 मिनिटाचं दर्शन काय झालं तुझं? 10 मिनिटाची स्किप तुझी. बघू आता किती टाइम लागतं. इथं आता लाईनीला लागलेला आहे. लाईन तुम्हाला दाखवतो किती. अशी तर कमीच आहे, नॉर्मलच्या पेक्षा कमीच आता गर्दी आहे. बघू किती मिनिटांत दर्शन काय होतंय. तास लागला आणि दर्शन मस्त दर्शन झालेलं आहे. काय अशी धकलपकी दर्शन नाही झाला, मस्त की दर्शन झाला. भाई कसं होतं दर्शन? दर्शन एक नंबर मस्त झाला. मला देव पावला, देवाच्या पाया पडला आणि माझ्या हाताने फुल पडला. बाकी काय नाही. आता तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे. अरे अरे घे बाय घे बाय घे. असं नाही नाही बोलत असतं. चटणी गाली देते भरू उभी करते. पुढच्या प्रवासासाठी निघलेलो आहे मी. आता त्र्यंबकेश्वर सोडला आणि पुढे दुसऱ्या स्थानसाठी चाललेलो आहे. आता सगळी पाठी खाऊन पिऊन झोपलेले आहेत. ड्रायव्हरला मी आहे आणि पाठी आहे योगेश आणि आहे तुमचा लाडका आदित्य धनाजी खोत. आधी का आधी 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 बोला रे, धनाजी खोत नको बोला कोण. हो चला.
मार्गाला जरा कटाला आलता कटाला आणि सगळ्यांना जरा झोप पण आलती तर इथे थांबलोय आणि इथे नाश्ता वगैरे तर वडापाव होता. एक वडापाव घेतला आणि तोपर्यंत बोलतो वडापाव संपल्यात, अर्धा तास लागल. तर आमची लागली वाट. आता आम्ही आणल्या खायला घेतलं आम्ही पुऱ्या आणि श्रीखंड. मिरची होती, मिरची जीव तरी आहे का? हे बघा घे मिरची. नशीब लॉक चालू आहे नाही तुम्ही बोलला थांबलेलो आहे सीएनजी भरायला. आणि त्या सीएनजी किती आहे रे कल्पक? 200 रुपये सीएनजी आहे. काय 200 आणले इथं बघ. इथं लय महाग आहे. आपल्या इथं स्वस्ता भरते सीएनजी म्हणून लोक घेतात. इथं कोण घेत नाही. चला आता आम्ही पोहोचलेलो आहे आमचा दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला कृष्णेश्वर मंदिरात. आणि इथे शर्ट काढायला लागतं. तर जरा भाई आमचा जरा शाय आहे. तर बाकी आतमध्ये काय चमडीचा बेल्ट काहीच अलाउड नाही आहे. चप्पल शर्ट काढायला लागतात. आणि दुसरा मंदिर येऊ नये. मंदिर तो वाला जुनाला मंदिर आहे. चावी मायकच आहे. ओके थांब. हॅलो झालेलं आहे. आणि आतमध्ये मोबाईल पण आला नव्हता. आतमध्ये गाभारांक काय आतमध्ये मंदिराची तो पण मोबाईल आला नव्हता. मोबाईल इथंच बाहेर लॉकरमध्ये ठेवून गेलतो. आणि नेमकी जेव्हा आमची एंट्री झाली तेव्हा आरती चालू होती. एकदम भारी असा आरती भेटला होता. प्रसाद खातोय. असं नाही खिचडी सेम आपली जी घरी खिचडी असते ना तशीच खिचडी आहे. ओके खिचडी घालीस? खिचडी घाली मस्त ना. 2 प्लेट घाल्या. आता जेवायचं नाही. सकाळी नाश्ता नाही झाला ना म्हणून नाही. चावी देऊ. तूच बोल. कुठे आला होता? गायचा आम्ही आलो एलोरा केव्सला. एलोरा केव्सला एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. काय बघू आता काय. आता मी एक मित्र जो आता रिसेंटली आला त्याला कॉल केला. तो बोलते फिरासाठी 2-3 तास जास्तच लागणार आहे. बोलतो थोडा टाइम नाही आहे. आम्ही 1 डे ट्रिपला आलेलो आहे. आम्ही शिर्डीला पण जायचं अजून. आणि आम्ही 1 डे ट्रिप मारलंय. बाकी जस्ट आज सुट्टी होती माझी. आज वीकली माझा ऑफ होता. यांचा कॉलेज होता तरी मी यांना बोला कॉलेजला जायचं नाही फिरायला जायचं आहे. का की ब्लॉग टाकायचं आहे. आणि एक ज्योतिर्लिंग बाकी होतं आपला महाराष्ट्राचा. बाहेरचं सगळं केलं तर एक आपला महाराष्ट्रातच नाही केलं तर बरं नाही वाटत होता. सगळं म्हणजे फक्त 1-2च राहिले ना. आता माझे 5च झाले. बाकी 5 करू सगळं करू. 12च्या 12 करायचं आमचं टार्गेट आहे. चला एंट्रीसाठी तिकीट घेतलं. तिकीट असं आहे कॉईनच्या शेपमध्ये 40 रुपये पर पर्सन आहे. आणि फॉरेनर कोण असतं त्याला 700 रुपये. आणि आता इथं हे करूया एंट्री. आता असं एक मंदिर बघायला आल्याचे. मंदिरासाठी पूर्ण डोंगर कापून मंदिर बांधलेलं आहे. हे बघा माझ्या पाठी आहे ना. यो पूर्ण असा डोंगर कापून मंदिर बांधलेलं आहे. जुनं मंदिर आहे. आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं काय पालाली बघ. तुला बघून पालाली. श्रेष मात्र इन्फॉर्मेशन देतोय. सांगा श्रेष मात्र काय झालं. तुम्ही काय इन्फॉर्मेशन बोलवते? इन्फॉर्मेशन काहीतरी बोलवते ना की 30 गुफा आहेत का? 34 गुफा. हे तुम्हाला कुठून माहिती पडले? तो वाचला. तुम्हाला वाचता येतो? इतिहास वाचायला लागतो. इतिहास. अरे तुम्ही इतिहास तबा करा. घे रे कल्प्या काय बोलतोस बोल. आता आम्ही चाललो वरती. बोल. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट. वन येस चला.
वाजवतो त्याला डायरेक्ट भेटले हो इंग्रज इंग्रज बी नाही लांड्या बी तोरले नाही वाजवी डायरेक्ट गावला पाहिजे तोरणार. चला आतमध्ये आता इथं मंदिरात दर्शन करायला लागले आणि इथं शिवलिंग बघा किती मोठी आहे. अशी शिवलिंग आपले घारापुरीला पण आहे सेम. पण इथे जरा नीट सगळं असं ठेवलेलं आहे की एंट्री नाही कोण आतमध्ये. काय माहिती महाशिवरात्रीला एंट्री देत असतील नसेल देत ते आपल्याला माहिती नाही. बाकी हे पूर्ण असं मंदिर आहे. इथं पूर्ण केवची इन्फॉर्मेशन पण ठेवलेली आहे. हे स्कॅन करून तुम्ही रीड करू शकता काय काय इन्फॉर्मेशन आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि रीड करा. चला क्विक आम्ही सगळा केलेला आहे इथे. आता आम्ही चाललेलो आहे आमचा लास्ट शिर्डी पण त्याच्या आधी थोडा आम्ही पोट पूजा करायला नाही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही तिरुपती बघले, तुम्ही उज्जैन म्युझियमचा सगळा ब्लॉग बघितला असतील तर तुम्हाला माहिती आहे आमचं फिरणं असतं आणि खायला काहीच नसतं. आणि सुटूक बघा ना आमचा सुटू बघा ना प्रसाद म्हणून ती खिचडी भेटली नशिबान घाली दे ती भेटली म्हणून देव पावला आम्हाला. आणि तर काय आम्ही उपाशी तिथं फिरत असतो. जायचं कुठं ना बघूया त्याला विचारूया. चला बाकी काय नाही. बाकी एन्जॉयमेंट चालली आमची सगळी. आता मस्त की शिर्डीला जातो. शिर्डीचा लाडू खाऊ आता. त्या पण बघू गेलो तर हा ते बघू. ते गेलो तुम्हाला दाखवतो. नाही तर डायरेक्ट तिथपर्यंत असेल. चला बघा एकच एनर्जेटिक माणूस आहे. बाकी मग हे झोपले तिथे पण झोपले. एकच दादा पण आता ड्रायव्हिंग सीटला बसलेला आहे. एकदम फुल स्पीड बघा किती. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही लिमिट मध्येच चालवतोय. असं नाही की फास्ट आहे. 120 रेंज आहे. आम्ही 100 चालवतो. ओव्हर स्पीड नाही करणार. आम्हाला आमचं एक मिशन आहे. तो मिशन सक्सेसफुल करायचं सर. आम्ही काय होऊन देऊ नाही शकत. आम्हाला जिंदगी बरबाद नाही करू शकत. चला चला शिर्डीला पोहोचलेलो आहे. गर्दी बघू आता कशी. वाटवतो काय तंदुरी तंदुरी. आता जेवणार आम्ही फायनली. रात्री 11 निघलेलो. रात्री 11 निघलेलो ते आता जेवायला बसलो. पहिला मील आहे. कसं वाटतंय आफ्टर किती 12 तास जास्त झाले ना. बघा पापड रिपड आलेले आता 4 त्याच्यावर. तुझा जेवण म्हणजे तो वारा बघ राहतच. चला आता इथे अंडरग्राऊंडला पार्किंगला गाडी लावलेली आहे सेफसाठी. आणि आता चाललेलं आहे दर्शनाला. आणि बघ किती जास्त गर्दी नाही दिसत. तो बघू 5 वाजले आहेत तर अर्धा एक तासापर्यंत दर्शन आहे. जास्त असेल दर्शन तर 200 रुपयाचा पास असतो. तर 5 घेऊन दर्शन करेल. आणि ते पण बोलतात की ज्यांना इंटरेस्ट आहेत त्यांनाच आम्ही बोलले. ज्यांना इंटरेस्ट नाही आहेत काय लोक आहे त्यांना तुम्ही नाही आलं तरी चालेल. आम्ही जाऊन येऊ लगेच. तुम्ही शॉपिंग घ्या काय करायचं ते करा. फिरून घ्या. शिर्डीला पहिल्यांदा आलं असतील ते. बाकी चला ओम साईराम. बघू काय काय होतं.
दर्शन झाला आणि प्रसाद पण घेतलेला आहे. आणि आपण कितीला एंट्री केली ती? 5ला. आणि आता किती वाजले? 5:35 मिनिटं. 35 मिनिटं. आम्ही पटकन दर्शन घेतलेलं आहे. आणि चल माहीत झालंय चल. आणि लगेच काही गर्दी नव्हती, पटकन दर्शन झाला. चाललेला विचार की गर्दी असेल तर VIP घेऊ, पण काहीच गर्दी नव्हती, पटकन दर्शन झाला आणि एकदम मस्त दर्शन झालं. आता आम्ही घरी जायसाठी निघालो आहेत आणि दर्शन झाला पूर्ण. सगळं सामान विमान जे काय काय घ्यायचे होते ते घेतले. आणि आता वाजल्यात 7:40 आणि घराचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. आता बघू किती वाजतात किती नाही, बाकी काय ना फुल एन्जॉय करत जाऊ. आणि कसा आता आम्ही लास्टच्या सीटला आम्हाला दोघांना टाकलेलं आहे, हे पुढे सगळे गेलेले आहेत. तुम्ही पाठीच बसल्याबद्दल झाडं तुम्ही पुरत नाही, हे नाही ते नाही, यांचं नखरले होतं सध्या. काय यांना जरा नंतर बघू आपण सध्या कमबॅक करू. जरा थांबा, तुम्हाला एकदम असा ट्रान्सफॉर्मेशन लगेच लवकर दिसणार आहे. चला बाय बाय. डायरेक्ट मध्ये कुठं थांबलं तर भेटूया आणि डायरेक्ट घरी एंड करायसाठी. चला, हर हर महादेव. चला आता समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि आम्ही मॅकडीला आलो. प्रत्येक ट्रिपमध्ये आम्हाला मॅकडी लागतंच. बिना मॅकडीचे आम्हाला जमत नाही ना, बरोबर आहे ना सिया? होय सिया, आम्हाला मॅकडीचे बिना जमत नाही. कुठल्या पण ट्रिपला आम्हाला मॅकडी लागतोच. गाईज आता जमलेलो आहे. आता मॅकडी बर्गर किंग असा आपला कोरियन. आता मॅकडी आहे तर मॅक्सिमम स्पायसी फिक्स आहे. आता ऑर्डर घेतलेली तिरुपतीला तुम्ही बघलेला, आम्ही बर्गर किंगला पण गेलतो तिथे. अरे काय पण असून दे, मॅकडी आहेच ना शेवटी आमचा. चला आता पे करतो आणि नाश्ता करून. नाश्ता नाही बाबा, जेवण आहे आमचं, ते जेवताना जातो. टाइमपास तुमचा साईड वा डोका जराचं दुखतंय. कशामुळे दुखतंय? ट्रॅव्हलिंग हेच वाटलं होतं तुमचे. तर आम्ही ट्रॅव्हलिंग बोलतो तो ये बा हँगओव्हर काही नाही काय. चालतच तू गाडी नाही म्हणा, मग कामवाडीला सोड ना दादा. माझं पण जास्त नाही, 350-400 बिल असेल. पप्पा माझा बिल भरा ना. काय नंबर आहे? ओके ओके ओके. जरा खालची टाक. आज मी तुम्हाला मी मागू भीक इथं. भीक मागायला लावशाल तुम्ही म्हणा. आता फायनली घरी पोहोचलो. खूप ट्रॅफिक भेटलेली होती आणि कसा ना कसा ते ट्रॅफिकमधून असते निघता पोहोचलो. आता वाजल्यात रात्रीचे 2. काल जिथे व्लॉग स्टार्ट केला तिथेच व्लॉग एंड करतो. चला, थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुन्हा लवकरच भेटूया.